जी आपलं चलन किंवा आपण फियाट करन्सी म्हणतो, म्हणजे रुपया असो किंवा जॅपनीज येन असो, पाऊंड असो, युरो असो किंवा US डॉलर असो, हे आपण ज्यांना रुपये पैसे म्हणतो ह्या फियाट करन्सीज आहेत. बरं. त्याच्यामध्ये त्या देशाचा गव्हर्नर म्हणतो की मी ज्याच्याकडे ही नोट आहे त्याला मी तेवढे पैसे देण्याचे मी तुम्हाला प्रॉमिस देतो. हे फियाट करन्सी. तर साधारण 1970-72च्या काळात अमेरिकेचे प्रेसिडेंट निक्सन होते. तर त्यांनी असा रूल काढला की आजपासनं आमची जी करन्सी आहे त्याला जे गोल्डचं बॅकिंग होतं त्या दोन्हीपासनं मी विभक्त करतो. बरं. म्हणजे त्याच्या आधी काय होतं की तुमच्याकडे जेवढं सोनं आहे त्याच्या व्हॅल्यू एवढेच तुम्ही डॉलर छापू शकता. बरोबर बरोबर. सो डॉलर वॉज गोल्ड बॅक्ड. पण 72 साली त्यांनी गोल्डचं आणि डॉलरचं रिलेशन सेपरेट केलं. तेव्हापासून जर तुम्ही पाहिलं तर डॉलरची किमती वाढत जाते, कारण त्याचं गोल्ड बॅकिंगशी काही संबंध नाही. त्यामुळे त्यांना जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा तेव्हा ते डॉलर छापत होते. त्याच्यामुळे सोन्याची किंमत, डॉलर प्रणित सोन्याची किंमत ही वाढत जाते.